हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रियूज क्रिएटिव्ह युनिवर्स. तर आज आलेलो आहोत कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला. कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर असे समजले की जवळपास एक कण्हेरी मठ आहे. चला तर मग जाऊया कण्हेरी मठात. मठ म्हटले की आपल्या डोळ्यांपुढे येतात ते धार्मिक विधी, पूजा अर्चा. परंतु हा कण्हेरी मठ या सगळ्यांपेक्षा काही वेगळाच होता. कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. मठ जसा जसा जवळ येऊ लागतो तसतसे या मठाची वैशिष्ट्ये असलेले पोस्टर्स इथे लावलेली आहेत. चला आता आपण पोहोचलेलो आहोत. कण्हेरी मठाला सिद्धगिरी मठ असेही म्हणतात. याला 3 विभागांमध्ये विभागलेले आहे. सुरुवातीलाच 12 राशींची 12 शिल्पे बघावयाला मिळतात. एंटर करताच डाव्या बाजूला मोर, हत्ती, डायनासोर यांचे स्टॅच्यूज ठेवलेले आहेत. पोतराज हा देवीची उपासना करणारा लोकसंस्कृतीचा उपासक आहे. कडक लक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण दार उघड बळे दार उघड असे मरी आईला आवाहन करत भिक्षा मागते. या कडक लक्ष्मीला पोतराज असेही म्हणतात. या मागे सिद्धगिरीची गुफा आहे. या गुफेला लागूनच 12 राशींची 12 शिल्पे आहेत. आणि उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता की पूर्वीच्या काळी जशी घरे होती, शाळा, मंदिरे आणि गावाची जीवनशैली इथे सुंदर अशा पद्धतीने रेखाटली आहे. गुफेच्या बाजूलाच तिकीट काउंटर आहे. तिकिटाचे दर येथे लावलेले आहेत. जाणून घेऊया येथील माहिती. एकरमध्ये बांधलाय. 3 विभाग आहेत. पहिला 300 मीटरची गुंफा लागेल तर ऋषींची माहिती दिली आहे. दुसरा ग्रामजीवन, तिसरा यात्रा विभाग असा आहे. किती देऊ? 2. चला तर मग जाऊया सिद्धगिरीच्या गुफेमध्ये. तिकीट तर आपले काढून झाले आहे. ही एक आर्टिफिशियल गुफा आहे. गुफेमध्ये लाईट्स, डायरेक्शन्स आणि व्हेंटिलेशन्सची काळजी घेतलेली आहे. आत जाताच प्राचीन भारतातील ऋषीमुनींचे कोरीव पुतळे बनवलेले आहेत. संशोधित आणि ऐतिहासिक संदर्भानुसार कण्हेरी मठाला 1350 वर्षांपेक्षा अधिक प्राचीन परंपरा लाभलेली आहे. अनेक प्रकारचे सिद्धपुरुष होऊन गेले. यापैकीच काडसिद्ध हे सिद्धपुरुष आहेत. जगद्गुरू काडसिद्धेश्वरांचा मठ अशी याची ओळख आहे. कपिल मुनी, पतंजली, वेदव्यास, महर्षी कणाद, नारद, चिरकारिक, भगीरथ, विष्णू शर्मा, गार्गी, अक्षपाद गौतम, जैमिनी, चरक, सुश्रुत, जीवक, आर्यभट्ट, नागार्जुन, वाल्मिकी महर्षी, हर्षवर्धन, विद्यावाचस्पती, शाकुंतलेचा भरत, पाणिनी, भरतमुनी, एकलव्य, शबरी, वराहमिहिर, सूरपाल, यशोदा, चाणक्य, महर्षी पराशर आणि काश्यप यांच्यासह 32 ऋषीमुनींचे सिमेंट कॉन्क्रीटचे तयार केलेले कोरीव पुतळे आहेत. येथे पुतळ्यांसह गुफेच्या भिंतीवर माहिती देखील दिलेली आहे. गुफेच्या भिंतीवर योगासनांची शिल्पेही साकारलेली आहेत. या गुफेमधून जात असताना कंटिन्युअसली इथल्या रूल्सची अनाउन्समेंट स्पीकरमधून होत असते. सो हे रूल्स आपल्याला कंपल्सरी फॉलो करायचे आहेत.
जेणेकरून इथल्या कोणत्याही पुतळ्यांना इजा पोहोचणार नाही. ऋषींची नावे, त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान याची सामान्य माणसालाही ठाऊक नसलेली माहिती इथे कळते. तसेच लहान मुलांना सुद्धा आपण नक्की इथे घेऊन या, जेणेकरून त्यांना प्राचीन संस्कृतीची माहिती येथे मिळेल. खरंच किती युनिक प्रकल्प आहे हा. प्रत्येक सिनरीच्या बाजूला असे संरक्षित कंपाऊंड केलेले आहे. हे प्रसंग आपल्यासमोर घडत आहे असा काल्पनिक भास येथे होतो. या मठात महाशिवरात्री, गुढीपाडवा, श्रावण सप्ताह, प्रतिमास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, तसेच गुरु आराधना आणि श्री काडसिद्धेश्वर यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामध्ये लाखो भाविक श्रद्धेने सहभागी होतात. त्यावेळी लोकांना सत्संग, प्रवचन, प्रबोधन केले जाते. हमने कंपाउंड जो है उसके अंदर नहीं जाना है. बच्चे हो, उनके साथ जो पेरेंट्स हो, कोई भी कंपाउंड के अंदर ना जाए, मूर्तियों को हाथ न लगाए. असा हा आगळा वेगळा प्रकल्प कोल्हापूरच्या पर्यटन स्थळांमधील मानाचा केंद्रबिंदू ठरलेला असून आशिया खंडातील अव्वल 10 म्युझियममध्ये त्याचा समावेश झालेला आहे. किती हुबेहूब वाटत आहेत ना या मूर्ती. काही ठिकाणी मूर्तींची कामे अजून चालू आहेत. अशा प्रकारे प्राचीन संस्कृतीवर आधारित प्रसंग येथे रेखाटलेले आहेत. चला आता आपण गुफेच्या बाहेर आलेलो आहोत. ही आर्टिफिशियल गुफा कम्प्लिटली नॅचरल वाटत होती. अशा प्रकारे हा पहिला विभाग पूर्ण झाला आहे आणि उरलेले 2 विभाग आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.